ही आहे मराठा आरक्षण विरोधी टोळी. लक्षात ठेवा बरं का बांधवांनो, अशा पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात. या पोस्टमध्ये फोटो आहे देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, प्रीतम मुंडे, गोपीचंद पडळकर, सुप्रियाताई सुळे, अजित पवार, शरद पवार, राणे, रामदास कदम अशा 14 जणांचे जवळपास फोटो या पोस्टमध्ये लावलेले आहेत. आणि या पोस्टवरती लिहिलं जातंय मराठा आरक्षण विरोधी टोळी. बांधवांनो सावधान, येत्या वेळेला या सगळ्यांना धडा शिकवायचा. खरं तर मराठा आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा मराठा समाजानं दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि तेही ओबीसी प्रवर्गातून मिळालं पाहिजे याच्यासाठी हा लढा उभा केला होता. पण हा लढा उभा राहत असताना मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी भूमिका मांडली त्या सगळ्यांचे फोटो या पोस्टमध्ये लावलेले आहेत. आणि हे मराठा आरक्षण विरोधी टोळी आहे अशा पद्धतीचं जाहीर समाजानं जणू केलंय. आणि अशा पोस्ट सुद्धा सोशल मीडियावरती फिरताना पाहायला मिळतात. येत्या निवडणुकीत यांना यांची जागा दाखवायची अशा पद्धतीनं त्या पोस्टवरती लिहिलं जात आहे. मराठा आरक्षणाला विरोध म्हणून काहीतरी वक्तव्य करणारे किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात थोडीही भूमिका घेणारे या सगळ्यांचे फोटो या पोस्टमध्ये लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये. सोशल मीडियावरती प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि सोशल मीडियावरती आपापले मत सुद्धा मांडले जातात. सध्या एक सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होताना पाहायला मिळते, ज्या पोस्टमध्ये जवळपास 14 फोटो लावलेले आहेत आणि मराठा आरक्षण विरोधी टोळी अशा पद्धतीने या पोस्ट वरती लिहिले जाताना या लक्षात ठेवा मराठा आरक्षणाला विरोध करणारे हेच ते लोक आहेत अशा पद्धतीने पोस्ट सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. येणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवायची, कारण की मराठा आरक्षणाला त्यांनी विरोध केला होता. मराठा आरक्षणाच्या विरोधात यांनी भूमिका घेतली होती. अशा आशयाची ही पोस्ट सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होते.